शोभे, ए शोभे, 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 अगं शोभे, काय का काय झालं? शोभे मी ना आता येताना माझ्या डोळ्याने चक्क बघून आले. काय झालं सांगशील का? म्हणजे मास्टर ना भिजतच नव्हता. कसा भिजणार? भिजला की तो आजारी पडतो ना, म्हणून तो पावसात भिजत नाही. अगं तसं नाही, म्हणजे भर पावसात तो चालत गेला, बदा पाऊस पडत होता, पण त्याच्या अंगावर जरा सुद्धा पाऊस पडला नाही, कोरडा तो. अगं आई काय बडबडते तू? हे कसं शक्य आहे? अगं मलाही तेच वाटतं, हे कसं शक्य आहे? माणूस भर पावसात जातो, त्याच्या अंगावर पाऊस पडतो, त्याचे कपडे तरी ओले व्हायला पाहिजेत ना. आई ती मला सांगितलं, अजून कोणाला सांगू नको. का? लोक हसतील तुझ्यावर, मूर्खात काढतील तुला. बडबडते ना. वाटलंच होतं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. काय ग? काय झालं? शॉक लागतो मशीनला. हा शॉक लागतो. लाकूड आहे ते. शॉक लागतो. हा मी बघते. नको त्याला शॉक लागतोय. तू मला उगाच घाबरवू नको, जरा गप्पा बस. हे काय? कुठे लागतो शॉक? मला कसं लागला? शोभे शॉक लागतोय. शोभे अगं शोभे, मूर्खाचा बाजार आहे सगळा. मलाच कसं काय लागतो? आज आम्ही या घरात आहे ते बी तुझ्यामुळेच आहे ना. मग काय काळजी करू नकस, होईल सगळं नीट. मी जवळ इथं आहे ना तवर काय बी ठीक होणार नाही. आता मी आली आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. मला बी तेच बघायचंय, तू कसं आणि किती दिवस सांभाळून घेतेस. चांगला झाला होता स्वयंपाक. आशा, तुझी निवड योग्य आहे बरं का. पोरीनं पहिल्या दिवशी या घराला आपलं केलं बघ. आता हेच माझं घर आहे. जेडे, आता तुझं लगीन झालंय आणि तू जर अशी रिला पिटलीस आणि अशी वागायला लागलीस तर कसं होणार ग? हा, तुझी कोण जबाबदारी घेणार इथं? मामी असं का बोलताय? मग कसं बोलू? तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर तुम्ही सांगा, तुम्ही घेणार आहेत त्याची जबाबदारी? मला विचारायचं होतं की आमची खोली कुठली असेल, म्हणजे सगळं सामान एकदाच लावायला. तुम्ही एक करा, जेडीच्याच खोलीत राहा. हा, मला जेडीच्या खोलीत राहा. माझ्या खोलीला कुठं किड्यावर पाठवता का मग? अगं ती झोपल की माझ्या जवळ. तिच्या हक्काचं दुसऱ्या कुणाला तरीला मला चालायचं नाही. राहायचं असेल तर किचन मध्ये राहा, नाहीतर गोट्यात राहा. तुझा संसार लवकर सुरळीत व्हावा असं मी देवाला कौल लावला होता, आणि देवानं कौल दिला बी. अगं काय चाललंय तुझं? कशाला काय मागितलंस? तुझं नवीन लग्न झालंय, काय नाही. पाहिजे होतास. काय चालू असतं मला काही कळतच नाही बाई. पाहिजे होतास. हो ना, देवा, आणलास रेनकोट? संसार लवकर सुरळीत होऊ दे. तुझा नाही. संसार सुरळीत झाला का? की माझा संसार आपोआप सुरळीत होईल. शुभा, मी जवळच्या दुकानात मॉल मध्ये सगळीकडे फिरलो, पण मला असं स्वस्त रेनकोट कुठेच नाही मिळाला. अरे पण मी तुला सांगितलं होतं ना, राहुल पेक्षा चांगला आणि महागडा रेनकोट आण म्हणून, मग का नाही आणलास? शोभे, अगं मास्टरकडे बघितलंस का? तो भिजलाच नाहीये.
आता मी काय बोलते, तुझं काय चालू आहे? अगं तू बघ ना एकदा. अगं एवढ्या पावसात ना जाऊन आला तो, पण अजिबात भिजला नाहीये. मला माफ करा, तू बरी आहेस ना? बाहेर बघ जरा, पाऊस पडतोय का? प्लीज मला माफ करा. नाक बाहेर जाऊन करा की. चल बाजूला. भाऊजी आहो, राग राग करू नका. मी काय म्हणतो ऐकून तरी. तुझं काय ऐकायचं नाही सांगितलं ना? त्यांना बोलू तर द्या की. अशी नाही मी हार मानणार. एक ना एक दिवस या दोघांना ना रंगे हात पकडणार. माहितीये मला, आम्हाला मास्टरड्या पावसात भिजतच नाहीये. याला कुठं तरी पाठवूया, म्हणजे ती भानू काय करते ते कळेल मला. हे बघ राहुल्या, शोभे, आधीच सांगते माझ्या खोलीत असं सगळं चालत नाही, अगं बरी आठवण झाली. मास्टरड्या, जरा जरा माझ्या रूमवरती जाऊन येतोस का? अरे मी सकाळी तशीच आली ना गडबडीत, सगळा पसारा तसाच पडलाय. हा जा ना, जा तेवढी रूम साफ करून घे, लादी पण पुसून घे आणि पसारा पण आवर. हा जा. काय बोलू नको. मी आज जाते. तू कशाला? तू जेवणाचं बघ, नाहीतर तू आज घरातच राहणार आहे ना. काय काम आहे त्याला? करू दे जाऊन तेवढं. आली मोठी. फक्त आजची गंमत करायची आहे ना. आता बघतोस काय? जा ना. नीट आहे. ए थांब, जा म्हणले की निघाला. जावी नको घराची. हा धर. ये जा. रेनकोट आणायला सांगितला, तो पण आणला नाही. एक काम धड करत नाही हा माणूस. काय ना शोभा? कोणाकडे काय बघतोय? जा आता. पण अगं तू माझ्यापेक्षा brilliant आहेस की. त्या मोन्याच्या गडबडीत माझी सिरियल झाली. पकडलं का उंदीर? नाही ना. बाकी सगळं ठीक आहे. एकदा झाडू मारून पुसून घेतलं की सगळं व्यवस्थित होईल. मालक, अरे तुम्ही इथे काय करताय? मी तुमची मदत करायला आली. हा अहो काही तसं काम नाहीये, फक्त हे झाडून घ्यायचं एकदा आणि पुसून घेतलं की सगळं व्यवस्थित होईल. हा थांबा, मी करते. अहो नको. मालक झालं समजसा, आता चला घरी. अहो पण मी केलं असतं, तुम्ही कशाला केलं? मालक मला कधीतरी तुमची मदत करू द्या. तुम्ही समधी कामं स्वतःच करता. अजून काय करायचं आहे? अहो तुम्ही एकच करा, मला पावसात भिजू द्या. हो मी जर का पावसात भिजत नाहीये लोकांना कळलं ना तर प्रॉब्लेम होईल. प्लीज जादू परत घ्या ना तुम्ही. नाही, ते मी नाही करणार. प्लीज जादू परत घ्या. लोकांना कळलं तर प्रॉब्लेम होईल. जोपर्यंत पावसाळा संपत नाही ना तोपर्यंत जादू परत नाही घेणार. अहो बर तुम्ही जा. नाही, हो असं काय करताय तुम्ही? इथे हा ते सासूबाईंना कळलं चिडतील तुमच्यावर. नाही कळणार. काय वेळ झाला? तिचा आवाजच नाहीये. एकदम सामसूम. मास्टर तर खाली गेलाय. मग ही अजून कशी खाली गेली नाही? तुम्ही भूताची वाट बघत बसलाय पण तिकडे मळ्यात. अरे भूत इकडे आले. वाड्यावर आले भूत? मी तर भूत संग गोष्टी केल्याशिवाय झोपणारच नाही. हे हाय वय भूत लय मोठे नाही, काटकोय भूत आहे. त्याला काय तर मी सोडत नाही. कुठे गेली? आता तर होती. शोभे, अगं ती भानू घरात नाहीये. ती कुठे दिसतच नाहीये. आहे ग, काम करते ती. अगं नाही, ती घरातच नाहीये. असं कशी घरात बोलते? तुम्ही घरी येता का लगेच? काय झालंय? अहो लाडूला ताप आलाय. काय? बारकं पोर सांभाळायचं म्हणजे नुसती मजा वाटते होय तुम्हाला? ते बघ पाय दिसतात तिचे. हा
मग विचार करायला लागतो, काळजी घ्यायला लागते. शोभताई समजा जेवण तयार आहे, पापड तळायचेत का? हा तळ तळ. दोघं बी चांगलं आहे. माझी लय काळजी घेतली. माझा बाप असं म्हणतो. अरे चिटकिनी, काय चाललंय काय तुझं? हा? मगाशी मी आले तेव्हा तू इथे नव्हतीस, कुठे गेली होतीस? हा? शोभाने बघितलं तर तिला तुझे नुसते पाय दिसतात, तुझा आवाज ऐकू येतो, आणि मला तर काहीच दिसत नाही. काय चिटूक चालले ग तुझं? शोभाताई मावशी बघा काय म्हणताय. शोभाताई हा काय ग? मावशी बघा काय म्हणतायत. मी मगाचपासून इथंच आहे ना? हो हो इथेच आहे. मग मावशी बघा काय म्हणतायत. जाऊ दे, तिच्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझं काम कर. वय आई इकडे ये, टीव्ही बघ. नाही तुझं आणि मास्टरड्याचं पितळ उघडं पाडलं ना, तर नावाची लीलावती नाही मी. काय ग? फोनवरनं पोलिसांना कळवलं ते. हिचा नंबर आता काय झालं? काय वाटत नाही. करून करून शॉक लागला हाटेला. अगं लाकड. तू ना जरा शांत बस, आता मला टीव्ही बघू दे. आरडाओरडा केलास तर बघ. लाडूला घेऊन गेली असते तर काय करणार? राणा अंजलीचा लय जीव घेतलाय बघा. त्याला नेलं असतं. हे असलं पाठीत खंजीर खुपसणारी माणसं नगच बघा आपल्याला या घरात. आजच्या आज आम्ही तिच्या तात्याला फोन करून सांगतो तिला घेऊन जावं इथनं म्हणून. अजिबात तिला आता या घरात घ्यायचं नाही बघा. पाठ राखीन म्हणून पाठीत खंजीर खुपसलाय. अजिबात आम्हाला आता तिचं तोंड बी बघायचं नाही. तुमची रूम ठीक करून आलोय मी, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हे घ्या, तर तुमच्या ना ब्लड प्रेशरच्या गोळ्या विसरला होतात, त्या घेऊन आलो येताना. मास्टरड्या, आयुष्यात काय असे ना, पण पहिल्यांदा डोकंच चालून तू काम केलंयस. हा आणि इकडे आता काय झालं? शोभाताई आज मावशींना काय झालं आहे? अगं शोभे, त्या गोळ्यानं पण शॉक लागते शोभे. अरे देवा, कठीण आहे. आई एक तर ना तुला वेड लागले, नाही तर तू आम्हाला वेड करणार आहे. तू आता एक काम कर, तू आता जेव, गोळ्या घे आणि शांतपणे झोप आता. शोभाताई मी जरा जाऊन येते. हा हा जा. मोन्या, मोन्या, ती खाली गेली ना, तर तू जेवायला वाढ जा.
हा हॅलो. हा दीपे ऐक ना. हा एखादा वायरमॅन असेल तर पाठवशील का रे? अरे नाही 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 अरे पावसानं जोर धरलाय ना, म्हणलं त्याच्या अगोदर खबरदारी म्हणून जरा वायर चेक करावी. अरे कसं आहे, मी कामाला गेलो आणि लाईट बीट गेली ना तर अंजू टेन्शन मध्ये येईल. तुला तर माहिती केवढी घाबरते ती. मागे नाही का चुकून कोमट पाण्यात हात गेला होता, केवढी किंचळली होती. नाही माझ्या घरात नाही. नाही अंजू नाही, थांब 1 मिनिट थांब. अरे मोन्याच्या घरी काहीतरी, तू ठेव ना फोन, फक्त ते वायर मन आठवणीने पाठवा. बोलतो नंतर मी. हा चल. मोने अरे काय झालंय? मावशी का ओरडल्या? काही नाही रे रावल्या, आईला ना प्रत्येक गोष्टीमध्ये शॉक लागतोय असा भास होतोय. जेवायला बसल्यात ना, मग शॉक कशाचा लागला? तेच तर सांगते ना. आता कशाला लागला शॉक? ताटाला लागला का? नाही शोभे. मग कशाला लागला? ताटाला नाही, ते 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 भाताला. सासूबाई, भाताचा कसा शॉक लागेल? अरे नुसतं भाताला नाही, सगळ्या पदार्थांना शॉक लागतोय. बघितलंस? अगं भाताला कसा शॉक लागेल आई? होऊ शकतं ना. ती चटकी ना काय पण करू शकते. आता भानूला कशाला मध्ये घेतेस? मग तीच करते सगळं. ती घरात आलेलं ना तिला आवडलेलं नाहीये. तिला मला घराच्या बाहेर काढायचंय म्हणून ते सगळं चेटू करते. मावशी, मी काय केलं? माझ्या नावाने कशाला शंका करताय? मी आता बडीशेपणाला गेले होते. तू गप्प बैस. हे सगळं करून सवरून ना साळसूतपणाचा आव आणू नकोस. मला माहितीये तू सगळे चेटू करतेस मला घरातून बाहेर काढण्यासाठी. तूच करतेस हे सगळं. अहो पण मी केलं तरी काय? मग भानू मी सांगतो. मावशी आहेत त्यात कुठल्या पण वस्तूला हात लावला त्यांना शॉक लागतोय असं त्यांना भास होतोय. आता बघ ना, ते जेवतायत आणि म्हणून भाताला शॉक लागला. तेच तर ना. तिच्या बोलण्यात तू येऊ नकोस. हा सगळा त्या मेलीचा डाव आहे मला घरातून बाहेर काढायचा. अहो मी तुम्हाला कशाला घरातनं बाहेर काढीन? हे माझं घर थोडी आहे. खरं तर आम्हाला आनंदच झालाय तुम्ही इथे राहायला आलायत म्हणून, हो की नाही शोभते? बस. हा हे सगळं तू करतेस हे बऱ्या बोलाने कबूल करतो. अहो ताई तुम्ही तरी समजावा की. आई, भानू खरंच काही करत नाही ग. तू जेव शांतपणे जेव. नाही शोभे, सगळ्याला शॉक लागतोय शोभे. हे बघ अगं नाही लागत. मी तुला भरवते. थांब. खा. लागतोय शॉक? लागतोय का? नाही ना, मग तेच सांगते मी. खा. मावशी भास होतोय तुम्हाला, उगाच बिचारा भानूवर नाव घेता. तेच तर सांगते ना. भानू तू सरबत केलंस ना, जा आईसाठी घेऊन. हा आई जेव. हे बघ नाही लागत आहे शॉक. मी तुला भरवते का. हा तू जेव. चल जेव. ते सरबत पिते ना. लागला शॉक? नाही ना, मग उगाच घाबरते तू. मावशी सरबत. हा घे. हे बघ लागलाय का? मग घे. घे